Cancer Healer Center, a new beginning. अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही। अजितदारांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक। आदिती तटकरे जिल्हाधिकाऱ्यांनी लावली उपस्थिती। बैठकीत आमदारांना बोलावलंच नव्हतं। रायगड जिल्ह्यातील 2 मंत्र्यांनाच बैठकीला निमंत्रण। अजित पवारांची स्पष्टोक्ती। रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आम्हाला जाणीवपूर्वक बोलावलं नाही। शिवसेना आमदारांची अजितदारांवर नाराजी। मुख्यमंत्र्यांची भेटून चर्चा करणार असल्याची माहिती। रायगडावरील कार्यक्रमाला गेल्यानं बैठकीला उपस्थित राहिलो नाही। बैठकीला जाणार नसल्याची आधीच कल्पना दिली होती। भरत गोगावलेंची TV9 मराठीला माहिती। नाशिक रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाही म्हणून केवळ मंत्र्यांना निमंत्रण। आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। आपत्ती व्यवस्थापन समितीत अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश। मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात बदल। आपत्ती समिती कधी झाली माहिती नाही। ज्यावेळी आपत्ती येते त्यावेळी हा एकनाथ शिंदे हजर असतो। शिंदेंचं वक्तव्य, आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना स्थान नसल्याची माहिती। पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी। प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांसोबत नेमणूक असतानाही पालक सचिव आपापल्या जिल्ह्यात न गेल्यानं मुख्यमंत्री नाराज। नाशिक नियोजन बैठकीत सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। जास्त संख्येने शिवसैनिक आणण्यासाठी सज्जडथम। 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन। धनंजय मुंडेंविरोधात मुख्यमंत्र्यांना पर्सनल नंबरला पुरावे पाठवले। मुख्यमंत्र्यांनी आज तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। अंजली दमानिया मागणीवर ठाम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार। उदयनराजेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शासन असणारा कायदा पारित करा, उदयनराजेंची मागणी। 12वीच्या पहिल्याच पेपरला मराठवाड्यात कॉपी बहादरांचा सुळसुळाट। सर्वाधिक 26 गैरप्रकार छत्रपती संभाजीनगरात, तर बीड आणि जालन्यातही कॉपीचे प्रकार समोर। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत विसर्जन करणार नाही। चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचा निर्णय। कांदिवलीतील हिंदुस्थान नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। इंडियाज गॉट लेटेंट शो मधील 30 ते 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। लवकरच नोटीस बजावून चौकशीसाठी बोलवणार। कार्यक्रमातील वादग्रस्त टिप्पणी प्रकरणात कारवाई। अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियमवर 25% आयात शुल्क लादल्याचा भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम। सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला। गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटींचं नुकसान। किल्ले रायगडावर संभाजी भिडेंच्या धारातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता। मोहिमेत मोठ्या संख्येनं धारकऱ्यांची उपस्थिती। चौदा तारखेपासून वुमन्स प्रीमियर लीगला सुरुवात होणार। स्पर्धेत 5 संघांमध्ये एकूण 22 सामने। मुंबई, वडोदरा, बंगळुरू आणि लखनौमध्ये सामने खेळवले जाणार। Cancer Healer Center, a new beginning.